नमस्कार वृश्चिक राशी परिवार. नमस्कार कन्या राशीचा परिवार. जय स्वामी माऊली. जय महादेव. कन्या राशीच्या प्रिय भक्तांनो, 15 जूनच्या या महाभयंकर अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक असा काळोखी व अत्यंत थरारक काळ सुरू होणार आहे, ज्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्राची चाल आणि या अमावस्याची ऊर्जा एक अत्यंत भीतीदायक संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या अगदी जवळ, तुमच्या घरात, नात्यात किंवा मित्र परिवारात एक असा चेहरा दडलाय जो वरून जर तुमच्या काळीजाचं नाटक करतोय, पण मागून तुमच्या नाशाची वाटही पाहतोय. हा हसवणारा चेहरा तुमच्या पाठीत असा खंजीर खुपसणार, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या विश्वासाचा बाजार मांडून तुमच्या हस्तखेळत्या संसाराची राख रांगोळी करायला ती एक व्यक्ती पूर्णपणे सज्ज झाली आहे. कोण आहे ती व्यक्ती? 15 जूनच्या या महाभयंकर अमावस्येनंतर ती तुमच्यावर कोणता मानसिक आणि आर्थिक वार करणार, आणि स्वामी माऊली आणि महादेवाच्या कृपेने त्या मृत्यू सदृश्य संकटातून स्वतःचा जीव, पैसा, अब्रू कशी वाचवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत श्वास रोखून नक्की बघा. कारण आजची एक छोटीशी सतर्कता तुम्हाला कोट्यावधीच्या नुकसानीतून आणि आयुष्यभराच्या पश्चातापापासून वाचू शकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट्समध्ये जय स्वामी माऊली किंवा जय महाकाल महादेव कृपा ठेवा असे लिहून स्वतःभोवती देवाचे संरक्षण कवच तयार करा. कारण हा केवळ एक व्हिडिओच नाही, तर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. 15 जूनच्या महाभयंकर अमावस्येनंतर ब्रह्मांडात अशा काही अत्यंत घातक आणि विनाशकारी घडामोडी घडत आहे, ज्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांच्या हसत्या-खेळत्या आयुष्यात एक भयंकर वादळ धडकणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येच्या काळोखात शनी व राहूची युती तुमच्या राशीवर अत्यंत वक्र व क्रूर दृष्टी टाकत आहे. हा केवळ एक साधा ग्रहाचा बदल नाही, तर तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या एका मोठ्या आणि भयंकर षडयंत्राची नांदी आहे. या अमावस्याची नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातील सुख, शांती आणि समृद्धी एका रात्रीत हिरावून घेण्यासाठी पूर्णपणे सक्रिय झाली असून तुमच्यावर एक मोठे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ज्या लोकांवर तुम्ही आजपर्यंत पोटच्या गोळ्यासारखा किंवा स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता, ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचे वर्चस्व पणाला लावायला तयार झाला होता, नेमक्या याच लोकांच्या मनात अचानक तुमच्याबद्दल कमालीचा द्वेष, मत्सर आणि विषारी भावना निर्माण होणार आहेत. राहूचा या मायावी आणि कपटी प्रभाव एका अशा लोकांचे खरे, क्रूर व भयानक चेहरे तुमच्या समोर आणणार आहे, ज्यांना तुम्ही तुमचे हितचिंतक समजत होता, तेच आता तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत. तुमच्या प्रगतीचा जळफळाट करणारा हा शत्रू कुठून बाहेरून आलेला नाही, तर तो तुमच्या चौथीभोवती वावरणारा, तुमच्या ताटात जेवणारा आणि तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्याच विनाशाचा खोल खड्डा खणणारा ठरणार आहे. या काळात शनीची क्रूर दृष्टी तुमच्या संयमाची व बुद्धीची कठोर परीक्षा घेणार आहे, तर राहू तुम्हाला भ्रमात टाकून चुकीचे निर्णय घेण्यास भागही पाडेल. तुमच्या नकळत तुमच्या आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक बाबीमध्ये असे काही जाळे विणले जाईल, त्यातून बाहेर पडणे तुम्हाला अशक्य होऊन बसेल. जर तुम्ही या 15 जूनच्या अमावस्येनंतर पूर्णपणे सतर्क राहिला नाहीत आणि समोरच्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला भुलून आपले रहस्य सांगत राहिलात, तर हे भयंकर ग्रहमान तुम्हाला अशा गर्दीत ढकलून देईल मित्रांनो, तेथून परत येण्याचा मार्ग कायमचा बंद होईल. त्यामुळे या काळात कोणावरही आंधळा विश्वास न ठेवता प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकणे हेच तुमच्या एकमेव रक्षणकर्ता उपाय ठरू शकतो. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांचा स्वभाव हा अत्यंत मुळातच प्रामाणिक, धाडसी आणि स्पष्टवक्ता असतो. तुम्ही मनाने अतिशय राजमाणूस असता. कुणावरही एकदा विश्वास ठेवला, स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल, पण तुम्ही त्याचा विश्वास कधीच तोडत नाहीत. पण तुमचा हाच हळवा, भावनिक आणि मदतीचा स्वभाव आजच्या या स्वार्थी जगात तुमची सर्वात मोठी कमजोरी बनत आहे. तुमच्या या सरळपणाचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन लोक तुम्हाला मूर्ख बनवतील, तुमच्या भावनाशी खेळतील आणि काम झाले की तुम्हाला बाजूला सारतील. 15 जूनच्या अमावस्येची नकारात्मक ऊर्जा तुमच्या या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्यावर वार करण्यासाठी कपटी लोकांना प्रवृत्त करत आहे. ज्योतिषीय संकेत आणि अक्षरांच्या ऊर्जेनुसार तुमच्या जवळ असणाऱ्या त्या कपटी लोकांपासून तुम्हाला 3 हात लांब राहायचे मित्रांनो, ज्याच्या नावाची सुरुवातच लक्षात घ्या म, क आणि प या अक्षरावरून असण्याची दाट शक्यता आहे. हे नाव असणारी व्यक्ती तुमच्या नात्यातील, तुमच्या मित्र परिवारातील किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असू शकते.
मित्रांनो, जेव्हा तुम्ही या व्यक्तीला भेटता तेव्हा ती तुमच्याशी इतकी आपुलकी दाखवते की तुम्हाला तिच्यावर संशय घेणंही पाप वाटू शकतं. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हेच म, क आणि प अक्षराचे लोक आहेत जे पाठीमागे तुमच्याच नावाचे लोकांकडे विष ओकत आहे आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आग लावण्याचं संधीही शोधत आहेत. या म, क आणि प अक्षराच्या व्यक्तीला तुमच्या प्रगतीचा, तुमच्या सुखाचा आणि तुमच्या हसत्या खेळत्या संसाराचा भयंकर जळफळाट होत असतो. 15 जूनच्या अमावस्येनंतर या व्यक्तीच्या मनातील मत्सर इतका वाढणार आहे की ती तुमच्या पती पत्नीच्या नात्यात, तुमच्या घरामध्ये मुद्दाम मोठा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्नही करेल. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून माणसाच्या म्हणजे तुमच्याच माणसांना तुमच्या विरुद्ध भडकवणे हाच या व्यक्तीचा मुख्य हेतू असेल. त्यामुळे आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवून या अक्षराच्या लोकांच्या गोड बोलण्याला बळी पडणे थांबवलं पाहिजे. अन्यथा तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्याची राखरांगोळी व्हायला वेळ लागणार नाही. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, 15 जूनच्या अमावस्येनंतर नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध काही गुप्त हालचाली किंवा राजकारण नक्कीच खेळलं जाईल. पण कन्या राशीच्या जातकांनो, घाबरण्याचे अजिबात कारण नाही, कारण याच काळात तुमचे ग्रहमान तुम्हाला एक अद्भुत मानसिक शक्ती देतील. हे लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा किंवा तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा डाव त्यांच्यावर उलटणार आहे मित्रांनो, कारण तुमच्या अंगी असलेला मूळचा धाडसी स्वभाव आणि कामाप्रती असलेली निष्ठा, त्यामुळे तुमचे शत्रूचे प्रत्येक षडयंत्र मोडून काढण्यात यशस्वी ठराल तुम्ही. तुमचे वरिष्ठ भागीदार तुमच्यावर तुमचे खरे रूप प्रामाणिकपणा सिद्ध होईल, त्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल. या काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एक अत्यंत सकारात्मक मोठी सुवर्ण संधी सुद्धा चालून येईल. एखादा नवीन प्रकल्प, मोठी जबाबदारी आणि रखडलेली पदोन्नती, प्रमोशन या काळात तुमच्या अचानक मार्गी लागू शकतं. या अमावस्येनंतर व्यावसायिक क्षेत्रात तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा जितका प्रयत्न करतील, तितक्याच वेगाने तुम्ही यशाची शिखरे सुद्धा सर करा. फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्या, तुमच्या कामाचे आणि भविष्यातील योजनाचे गुपित सर्वांसमोर उघड करू नका. शांतपणे काम करत राहा, कारण या 15 जून नंतर तुमचे यश तुमच्या शत्रूंना सर्वात चोख व सडेतोड उत्तर देणारच आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत हा काळ सुरुवातीला जरी काही अंशी चिंतेचा आणि फसवणुकीचा इशारा देत असला तरी 15 जून नंतर कन्या राशीसाठी धनलाभाचे अत्यंत मजबूत व नवे खुले मार्ग खुले होतील. जर भूतकाळात तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा कोणी तुमचे पैसे बुडवले असतील, तर ते पैसे अचानक काही अटीवरती परत मिळण्याचे योग बनत आहेत. कर्ज बाजारातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एखादा मोठा आर्थिक आधार व नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळेल. त्यामुळे तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील आणि आर्थिक विवेचना कायमची दूर होईल. डिजिटल फसवणूक असो, ऑनलाईन धोक्यापासून सावध राहण्याचा इशारा ग्रहांनी दिला आहे. तरी तुमची तीव्र बुद्धी आणि अंतर्ज्ञान, जे इंट्युशन पॉवर आहे, तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. कन्या राशीच्या जातकांनो, कोणतीही नवीन भागीदारी, मोठी गुंतवणूक करताना तुमची विवेक बुद्धी तुम्हाला अचूक मार्ग दाखवेल. त्यामुळे तुमचा मोठा आर्थिक फायदा होईल. हा काळ जुनी मालमत्ता, जमिनीच्या व्यवहाराला चांगला नफा मिळवून देणारा ठरेल. थोडक्यात सांगायचं तर आर्थिक कोंडी संपून तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि मेहनतीवर तुम्ही भरोसा ठेवावा लागेल तुम्हाला. एवढंच करा मित्रांनो. त्यासोबतच लक्षात घ्या, कन्या राशीच्या जातकांनो, जूनच्या या अमावस्येनंतर तुमच्या कौटुंबिक वातावरणात बाहेरची व्यक्ती गैरसमज निर्माण करण्याचा किती प्रयत्न करो किंवा शेवटी तुमच्या घरातील प्रेम आणि एकजूट नकारात्मक ऊर्जेवर विजय मिळवेल. लक्षात घ्या, कन्या राशीच्या जातकांचा स्वभाव जितका स्पष्टवक्ता आहे, तितकाच तो आपल्या माणसासाठी काही त्याग करणार आहे. आणि या काळात सुरुवातीला जरी नात्यामध्ये थोडा तणाव व संवादामध्ये दुरावा जाणवला, तरी तुमच्या संयमामुळे आणि समजूतदारपणामुळे घरातील विस्कटलेली घडी पुन्हा अत्यंत चांगल्या प्रकारे बसेल. पती पत्नीमधील जुने वाद मिटून एकमेकाबद्दलचा आदर आणि प्रेम द्विगुणित होईल, ज्यामुळे घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी आणि त्या कपटी म, क, प अक्षराच्या लोकांना वाईट नजरेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो एक अभेद्य कवच लाभणार आहे महादेवांचे. त्यासाठी तुम्हाला दर सोमवारी किंवा शक्य असल्यास दररोजच जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चे दूध व जल अर्पण करावे आणि महादेवाला 3 पाने असलेलं बेलपत्र अर्पण करताना तुमच्या मनातील सर्व समस्या आणि शत्रूचा उल्लेख करावा.
बेलपत्राच्या 3 पानावर पांढऱ्या चंदनाने ओम नमः शिवाय लिहून ते शिवलिंगावर अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, संकट दूर होण्यास सुरुवात होईल आणि तुमच्यातील आत्मविश्वास वाढवण्यास आणि कपटी लोकांच्या नजरेतून तुम्हाला वाचवण्यास मदतही होईल. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 15 जून नंतरचा हा काळ जरी तुमची परीक्षा घेणारा असला तरी तो तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा देऊन अधिक मजबूत बनवणार आहे. कोण आपला आहे, कोण परका आहे याचा खरा चेहरा या काळात तुमच्या समोर येईल, ज्यामुळे भविष्यातील मोठे नुकसान टळेल. देवावर अढळ विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कारण ब्रह्मांडीय शक्ती आणि महादेवाची आशीर्वाद तुमच्यावर कायम पाठीशी आहेत. तुमचे येणारे दिवस यशाचे, आनंदाचे आणि समृद्धीचे असतील, यात मात्र तीळमात्र अशी शंका नाहीये. मित्रांनो, त्यासोबतच महादेवाचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाकाल, महादेव कृपा ठेवा असं लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.